उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा तसा आग्रह असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. सोबतच यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे लक्ष वेधलं गेलंय. विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील शासकीय जमिनीवर बांगलादेशींनी अतिक्रमण केले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि प्रकल्प बाधितांना दिलेल्या पर्यायी घरांमध्ये मराठी लोकांऐवजी घुसखोरांना घरं दिली जात आहेत. तसंच महापालिकेचे मराठी अधिकारीच लाच घेऊन घुसखोरांना घरं देत असल्याचा आरोप दरेकरांनी केलेला आहे. विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. याला गृहमंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबई उपनगरातील बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना शोधून देशातून हद्दपार केलं जाईल असं आश्वासन कदम यांनी दिले. तसंच त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता थेट सीमा सुरक्षा दलाच्या हवाली करून देशातून हद्दपार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. जुनी घरं आहेत अध्यक्ष. विरार शहरातील 53 गावांमधील घरंही ग्रामपंचायत काळातील आहेत. मात्र या जुन्या आणि अधिकृत घरांना सीसीओसीच्या तांत्रिक कारणास्तव पाणी नाकारलं जात आहे. त्यामुळे या गावातील हजारो कुटुंबांना हक्काच्या पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावं लागते. त्यामुळे शासनानं या घरांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून तरतूद करावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत केली. अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झाला. मात्र अद्यापही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले. पोलीस तपासाऐवजी सरकारनं सीबीआयकडे धाव का घेतली असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला. तसंच सुमित कपूर नेमका कुठे असा सवाल त्यांनी विचारला. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अजितदादा देवगिरीवरून एअरपोर्टपर्यंत गेले, त्याचे सीसीटीव्ही बाहेर आलं पाहिजे अशी मागणी आदित्य तटकरेंनी केली. आमच्या नेत्यांवर टीका केली जाते, हे नेते काय आत्ता आलेत का असा सवाल तटकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई करण्याची तयारी सुरू केली. पश्चिम उपनगरातील सांताक्रूज, खार, वांद्रे, दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी या परिसराच्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिकेनं निविदा प्रक्रियेला सुरुवात केली. नाल्यातील गाळ उपसासाठी जवळपास 50 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील घोलवड रेल्वे स्थानकात ग्रामस्थांनी स्टेशन मास्तरांना निवेदन सादर केलं. घोलवड रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांसह रेल्वे प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी नागरिकांना निवेदन दिलं. भारतीय रेल्वेने डिजिटल तिकीट प्रणालीत महत्त्वाचा बदल केला. रेल्वेचं तिकीट आणि पास काढण्यासाठी सुरू करण्यात आलेला UTS ॲप उद्यापासून बंद होणार आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं आरक्षित तसंच अनारक्षित तिकीट, लोकल ट्रेन तिकीट तसंच सीझन पास बुकिंगसाठी रेल्वे हेच एकमेव अधिकृत ॲप असणार आहे. नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचं हक्काचं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी सिडको महामंडळानं आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले. सिडकोच्या 16,876 घरांच्या माझं पसंतीचं सिडकोचं घर माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये या लोकप्रिय गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी 19 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मीडिया प्रतिनिधींच्या आरोग्यासाठी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन या संस्थेनं 2 रुग्णवाहिका सुरू केल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचं आज लोकार्पण करण्यात आलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरही यावेळी उपस्थित होते. सोन्याच्या दरामध्ये काही तासांमध्ये मोठी वाढ झाली. युद्धाचा परिणाम थेट जळगावच्या सुवर्णनगरीवर झालेला पाहायला मिळतोय. अमेरिका इराण युद्धामुळे सोन्याच्या दराचा भडका उडाला. दिवसभरात सोन्यामध्ये तब्बल 9,000 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत होते देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान तर मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. तसंच हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार. मुंबईत बेस्ट बसच्या काही महत्त्वाच्या मार्गात 1 मार्चपासून बदल केला जाणार आहे. तर काही मार्गावरील बस सेवांचं वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई तसंच उपनगरांमधील काही महत्त्वाच्या बस मार्गावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला वीज डबे जोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. या संदर्भात कोकणवासियांनी रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालयाला पत्र दिलं. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत हिंददीचा आदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खारघरमधील ओवे मैदानात आज आणि उद्या हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार. पालघरमधील चहाडे नाका ते टाकवाल दरम्यान भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं भव्य लॉंग मार्च काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध समस्या लवकर सोडवाव्यात या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. फुफ्फुसाचा कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरात 57% रुग्णांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वसई विरार शहरातील हवेच्या गुणवत्तेत चढउतार होत आहेत आणि या महिन्यातील पहिल्या 15 दिवसात हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती, तर महिन्याच्या उत्तरार्धात हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आली. अटल सेतूवर धावत्या गाडीनं अचानक पेट घेतला, यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. आगीत गाडीचं मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात असलेल्या निलेश डाईंगमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कारखान्यात धाग्यावर रंगकाम करण्याचं काम केलं जातं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. विमान प्रवासाकडे नागरिकांचा ओढा वाढलेला आहे, तर दुसरीकडे विमानांमधील बिघाडांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. गेल्या डिसेंबर महिन्यात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी 29,000 तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यापैकी 60% तक्रारी विमान बिघाडाबाबत होत्या. राज्यात 1 मार्चपासून वाहन तपासणी मोहीम सुरू होणार आहे. अवैध वाहतुकीचं प्रमाण वाढल्यानं अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमान असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी काल चौकशीला दांडी मारली. त्यामुळे पुढील आठवड्यात त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या 9 सराईत गुंडांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे. एकाच वेळी 9 जणांवर तडीपारीची कारवाई झाल्यानं गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली. बदलापुरात एका स्कूल बस चालकानं 12 वर्षीय विद्यार्थिनीचा स्कूल बसमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरटीओच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्यात. त्या बस फिटनेस, इन्शुरन्स आणि परमिट संपल्याचं उघड झाले. त्यामुळे आरटीओने या अवैध स्कूल बसवर कारवाई करत 20,000 रुपयाचा दंड लावण्यात आला. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येते. बदलापूर स्त्री बीज तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन उघड झाले. या स्त्री बीज तस्करीचं मुख्य केंद्र ठाणे होतं. ठाण्यातील एका आलिशान इमारतीत आईच्या गर्भाचा सौदा सुरू होता आणि या ठिकाणी 25 महिला येत होत्या. इमारतीच्या पहिल्या इमारतीवर हे केंद्र सुरू होतं आणि या प्रकरणी सखोल चौकशीनंतर पुढे काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं.